नमस्कार. खानदेशाच्या पावनभूमीत जिथे तापी आणि गोमाई या नद्यांचा पवित्र संगम होतो, तिथे वसले आहे 108 शिवालयांचे गाव. एक असे ठिकाण जिथे वेळ थांबते आणि हवेत फक्त भक्तीचा सुगंध दरवळतो. चला तर मग दर्शन घेऊया महाराष्ट्राची दक्षिण काशीचे. प्रकाशाला दक्षिण काशी का म्हणतात? पुराणांमध्ये असे सांगितले आहे की जे पुण्य उत्तर काशीच्या दर्शनाने मिळते तेच फळ प्रकाशाच्या दर्शनाने प्राप्त होते. स्थानिक मान्यतेनुसार जोपर्यंत भाविक प्रकाशाच्या केदारेश्वर महादेवाचे दर्शन घेत नाही तोपर्यंत त्याची उत्तर काशीची यात्रा पूर्ण मानली जात नाही. प्रकाशाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री केदारेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर अतिशय प्राचीन असून त्याची रचना हेमाडपंथी शैलीतली आहे. येथील शिवलिंग स्वयंभू मानले जाते. येथे तापी माता स्वतः महादेवाचा जलाभिषेक करायला येते अशी आमची श्रद्धा आहे. प्रकाशा केवळ आध्यात्मिक केंद्र नाही तर ते ऐतिहासिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे. 1950च्या सुमारास झालेल्या उत्खननात येथे 3000 वर्षांपूर्वीच्या ताम्रपाषाण युगातील संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. हे गाव मानवी संस्कृतीच्या प्राचीन प्रवासाचे साक्षीदार आहे. प्रकाशा ही केवळ एक तीर्थक्षेत्र नाही तर ती एक अनुभूती आहे. शांत वाहणारी तापी, प्राचीन मंदिरांच्या भिंती आणि हजारो वर्षांची श्रद्धा, हे सर्व आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. मनाच्या शांततेसाठी आणि संस्कृतीच्या दर्शनासाठी एकदा तरी दक्षिण काशीला नक्की भेट द्या. हर हर महादेव.